Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar. I am MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील वंटमुरी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 लगत असलेल्या इंडिया एटीएम मधून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 चोरट्यांच्या टोळीने एटीएम सेंटरवर काळा स्प्रे फवारून अलार्म बंद केला आणि नंतर एटीएम मशीन बाहेर काढून हातगाडीवर ठेवत सुमारे 200 मीटर अंतरावर नेले. मात्र गॅस कटरने मशीन फोडता न आल्याने एटीएम मशीन तिथेच टाकून सोबत आणलेल्या वाहनात बसून रिकाम्या हाती पसार झाले. सदर संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरट्यांनी ज्या पद्धतीने ही चोरी करण्याचा प्रयत्न केला त्याने पोलीसही चक्रावले आहेत. चोरीच्या वेळी एटीएममध्ये सुमारे 1 लाख रुपयांची रोकड होती असे कळते. काकती पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. बेळगाव शहरातील व्यापाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या भूभाडे वसुलीबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गदारोळ माजला. 5 वर्षांपासून कोणाच्या परवानगीने व कोणत्या नियमानुसार भाजी विक्रेत्यांकडून भूभाडे वसूल केले जात आहे यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादविवाद, चर्चा आणि आरोप प्रत्यारोप झाले. या संदर्भातील संपूर्ण माहिती नगरसेविका रेश्मा तालिकोटी यांनी अधिकाऱ्यांकडून मागितली. भूभाडे वसुलीचे टेंडर चुकीच्या पद्धतीने देण्यात आले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सभेमध्ये अनेक नगरसेवकांनी फुटपाथवरील विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच गरीब विक्रेत्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या भूभाड्यामध्ये कपात करावी अशा सूचना दिल्या. तब्बल 2 तास या विषयावर चांगलाच गोंधळ उडालेला दिसून आला. या चर्चेमुळे महापालिकेतील भूभाडे वसुली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाकडून याबाबत खुलासा अपेक्षित केला जात आहे. बेळगाव महापालिकेच्या सर्वसामान्य सभेमध्ये आज मंगळवारी कर वसुली ठेकेदाराच्या विरोधात नगरसेवक व आमदारांनी जोरदार आवाज उठवला. मेणसे गल्लीतील एका दिव्यांग व्यापाऱ्याला ठेकेदारांनी दमदाटी करत बेकायदेशीर कर वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सभागृहातील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. संबंधित दिव्यांग व्यापाऱ्याने थेट सभागृहात धाव घेत आपल्या व्यथा मांडल्या. या प्रकारामुळे आमदार आसिफ सेठ संतप्त बनले. त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले की एका दिव्यांगाकडून 1 रुपयाही जर जबरदस्तीने वसूल करण्यात आला तर आपण गप्प बसणार नाही. महापौर मंगेश पवार, नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी त्या दिव्यांग व्यापाऱ्याची भेट घेतली व त्यांना धीर दिला. महापौरांनी आश्वासन दिले की लवकरच संबंधित ठेकेदाराला जाब विचारला जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल. नगरसेवक रवी साळुंखे यांनीही आक्रमक भूमिका घेत शहरामध्ये व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीर कर वसुली करत असून महापालिकेने डोळे उघडले पाहिजेत असे म्हणाले. या प्रकरणामुळे महापालिकेतील कर वसुली पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगावात पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुवर्णसौध येथील कामकाजाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. अधिवेशनाच्या दरम्यान बेळगावात येणाऱ्या मंत्री, अधिकारी तसेच अन्य मान्यवरांसाठी शहरातील विविध ठिकाणी 3000 खोल्या आरक्षित करण्यात आलेल्या असून कायदा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 7000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. अधिवेशनापूर्वीच विविध संघ संस्था तसेच ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांबरोबर आम्ही त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली आहे. बऱ्याच आंदोलकांच्या समस्यांचे निवारण केले आहे. ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकारनेही त्यांना आश्वासन दिले आहे. त्यामुळे यावेळेच्या अधिवेशनादरम्यान आंदोलनाची तीव्रता कमी दिसून येईल असे ते म्हणाले. त्याचबरोबर हिवाळी अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध खात्यांचे अधिकारी एकत्रितपणे काम करत आहेत. सुवर्ण विधानसौध समोर सुंदर बगीचा, कारंजा निर्माण करण्यात आला आहे. याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
सायन्स सेंटर उभारण्यात आले असून अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हे एक आकर्षणाचे केंद्र असेल असा विश्वासही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बोलून दाखवला। यावेळी बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेत व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते। बेळगाव शहरातील नाल्यांची स्वच्छता आणि विकासाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे। यामुळे डासांची संख्या वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशी तक्रार नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडली। नगरसेवकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि ऑनलाईन फाईन नोटीस बजावून दंड आकारावा अशी जोरदार मागणी केली। यावर उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की नाला विकासासाठी 2,40,00,000 रुपयांची रक्कम मंजूर झाली असून भूमिपूजन करण्यात आले आहे। लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल। तसेच जे नागरिक नाल्यामध्ये कचरा टाकतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। लोक विविध कामांसाठी आमदार खासदारांना फोन करत असतात, मात्र एका तरुणाने थेट आयफोन मिळवण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांना फोन केला अशी माहिती काल सायंकाळी समोर आली। या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे। रामदुर्ग येथील प्रतीक मलजी या तरुणाने शेट्टर यांना फोन करून "मी प्रतीक बोलतो" असे सांगितले। त्यावर शेट्टर यांनी "हो, मी जगदीश शेट्टर बोलतो" असे सांगितले। लगेचच प्रतीकने आपल्याकडून एक मदत हवी आहे अशी विनंती केली। मदत कोणती अशी विचारणा केल्यावर प्रतीक म्हणाला की बाजारात नुकताच आयफोन 17 प्रो मॅक्स मॉडेल लॉन्च झाला असून त्याचा एक पीस मला हवा आहे। यावर आश्चर्य व्यक्त करत शेट्टर यांनी खासदारांकडे आयफोन मागायचा असतो का असा प्रश्न करताच प्रतीकने लगेच फोन कट केला। प्रतीकने खासदारांसोबतचा हा कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला असून हा संपूर्ण प्रकार सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। जगलबेटहून दांडेलीला जाणाऱ्या जवळचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंगरगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी 16 चाकी ट्रकचा अपघात झाला। गोव्यातून दांडेलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने समोरून आलेल्या वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगतच्या झाडाला जोरात धडक दिली। या अपघातात चालक शाहिद नायकवडी वय 24 राहणार दांडेली ट्रकच्या केबिनमध्ये बराच वेळ अडकून पडला। पोलिसांनी स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून त्याला बाहेर काढत 108 रुग्णवाहिकेतून रामनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले। चालक किरकोळ जखमी असून ट्रकचा पुढील भाग चक्काचूर झालाय। सिंगरगाव मार्ग अरुंद असून येथे फक्त 4 चाकी वाहनांना प्रवेश असताना 6, 10 आणि 16 चाकी ट्रकांची या मार्गावरील वाहतूक सुरूच असते। त्यामुळे या बंदीचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। ग्रामपंचायतींना सक्षम करून त्या लोकशाहीचे खरे केंद्र बनवणे आवश्यक आहे असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले। राज्य सरकारने 238 ग्रामपंचायतींना गांधी ग्राम पुरस्कार 2023-24 देऊन गौरवले आहे। विधानसौधेते ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले। प्रत्येक निवडक ग्रामपंचायतीला 5 लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी ई-वस्तू 2.0 या नव्या सॉफ्टवेअरचे अनावरणही करण्यात आले। उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले की सर्व पंचायत मालमत्तांचे दस्तऐवजीकरण करून 11 बी खाते उपलब्ध करून दिले जात आहे। अर्ज केल्यानंतर 15 दिवसात खाते मिळणार असून कार्यालयात धावपळ न करता ऑनलाईन केंद्रांमार्फत सेवा मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की लोकशाही मजबूत करायची असेल तर लोकांचा सहभाग वाढवणे आणि ग्रामपंचायतींना सशक्त करणे अत्यावश्यक आहे। वेदमूर्ती चिरंजीव देवव्रत महेश रेखे व 19 या अत्यंत बुद्धिमान, कुशाग्र आणि अभ्यासू तरुणाने शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यदीन शाखेतील अत्यंत कठीण दंडक्रम विक्रमादित्य ही पदवी प्राप्त करून वैदिक जगतात अभूतपूर्व कामगिरी साध्य केली आहे। वैदिक इतिहासातील ही पहिलीच पदवी मानली जात असल्यानं काशी क्षेत्रामध्ये विशेष महत्त्वाची समजली जाणारी ही सिद्धी प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील या सुपुत्राचा विशेष सन्मान करण्यात आला आहे।
देवव्रत यांनी आपल्या विलक्षण स्मरणशक्तीच्या जोरावर तब्बल 2000 वेदमंत्र आणि पदे मुखोद्गत केली आहेत. 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये त्यांनी दररोज सलग 3.5 तासांचे हे क्लिष्ट पारायण अखंडितपणे पूर्ण केले. श्रुती स्मृती ज्ञान मंदिर वेद पाठशाळेमध्ये आयोजित या पारायणाची परीक्षा पद्मश्री गणेश्वर शास्त्री द्राविड यांच्यासह नामवंत विद्वानांनी घेतली. देवव्रत यांच्या या उल्लेखनीय यशामुळे त्यांना वेदविद्येच्या क्षेत्रात नवी ओळख मिळाली असून संपूर्ण वेद समाजातून त्यांच्या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देवव्रत रेखे यांचे अभिनंदन करताना त्यांच्या कामगिरीचे येणाऱ्या पिढ्यांनाही स्मरण राहील असे गौरवोद्गार व्यक्त केले. बेळगाव तालुक्यातील मुदगा शिवारात शेतकरी यल्लाप्पा केदार यांच्या शेतातील भाताच्या वळ्यांना अज्ञातांनी लावलेल्या आगीमध्ये सुमारे 50,000 रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी कुटुंबासह मळणीसाठी शेतात गेलेल्या यल्लाप्पा यांना संपूर्ण वळ्या जळून खाक झालेल्या अवस्थेत आढळल्या. शेतीवरच उपजीविका करणाऱ्या 6 सदस्यांच्या या कुटुंबावर अचानक मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. ही आग अपघाताने लागली होती की जाणून बुजून लावण्यात आली याचा शोध घेणं आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. ग्रामीण भागामध्ये रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि शिवारातील ओल्या पार्ट्या व जुगारांवर बंदी घालावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. हवामानातील अनिश्चितता आणि शासकीय दुर्लक्षामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता मानवकृत संकटे ओढवू लागल्याने समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव शहरामध्ये होणाऱ्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सरकारने 2130 हॉटेल खोल्यांचे आरक्षण 79 हॉटेल्समध्ये केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 120 खोल्यांनी कमी आहे. मागील अधिवेशनावेळी 2250 खोल्या 82 हॉटेल्समध्ये आरक्षित करण्यात आल्या होत्या. मागच्या वेळेस अनेक हॉटेल खोल्या वापरल्या गेल्या नव्हत्या, तरीही हॉटेल चालकांना पूर्ण रक्कम अदा करण्यात आली होती. यंदा हा सर्व खर्च लक्षात घेऊन फक्त आवश्यक तितक्याच खोल्यांचं आरक्षण करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारी खर्चात बचत होणार असून अनावश्यक खर्च टाळण्यासाठीचे हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. निपाणी शहरात सुरू असलेली चोरीची मालिका थांबण्याचं नाव घेत नसून सोमवारी रात्री शिवाजीनगर 6वी गल्लीतील माजी सैनिक मानाजी पाटील यांच्या बंगल्यात 2 तिजोऱ्या फोडून चोरट्यांनी 1 किलो चांदीचे दागिने आणि किमती साड्या असा तब्बल 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. शहरातील बंद घरे आणि बंगल्यांना निशाणा बनवणाऱ्या चोरट्यांमुळे नागरिकांना घर सोडणंही कठीण झालंय. बिरोबा माळ येथे नुकतेच 23 लाखांच्या चोरीची घटना घडलेली असताना पुन्हा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांची धांदल उडाली आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे 2 वर्षांपासून बंद असल्याने नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पंढरपूरला गेलेल्या पाटील यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी बंगल्याचे दोन्ही कुलुपे तोडून तिजोऱ्या फोडल्या आणि चांदीचे चिप्स, समई, वाट्या, ब्रेसलेट, मुखवटा तसेच साड्या असा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे पळताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाला स्वतःचे कुलूप लावून चोरी लक्षात येऊ न देण्याची खबरदारी घेतली. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ आणि पथकाने पाहणी केली असून निपाणी शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसामान्य सभेमध्ये आज मंगळवारी नूतन आयुक्त कार्तिक एम यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. माजी आयुक्त शुभा बी यांची तात्काळ बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कार्तिक एम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभेच्या सुरुवातीलाच आयुक्तांचे स्वागत करताना नगरसेवकांनी शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले. करवाढ, शहर स्वच्छता, रस्ते विकास, पाणी पुरवठा, वीज व्यवस्था तसेच SC/ST मागासवर्गीय फंडाचे योग्य वाटप यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर नगरसेवकांनी माहिती आयुक्तांना दिली. नगरसेवकांनी जुन्या प्रलंबित कामांवर चर्चा करत नव्या आयुक्तांकडून कामांना गती देण्याची मागणी केली. शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करून विकास कामांना चालना देण्याची गरज असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. नूतन आयुक्त कार्तिक एम यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच कामांना वेग देण्याचे आश्वासन दिले.
ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळेल अशा आमिषाने खानापूर येथील एका व्यक्तीची तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बेळगाव सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानापूर येथील पुरुषोत्तम नामक नागरिकाने 28 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या मोबाईलवर अपस्टॉक्स ट्रेडिंग नावे एक संदेश आला होता. त्यामध्ये दरमहा 10 ते 30% नफा मिळेल अशा आकर्षक प्रस्तावाचा उल्लेख होता. या संदेशासोबत पाठवण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करताच त्यांना नाव, पत्ता आणि बँक खात्याची माहिती भरण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला 1000 रुपये गुंतवणुकीवर अल्प परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास संपादन करण्यास भामट्यांना यश आलं. पुढे पुरुषोत्तम यांनी टप्प्याटप्प्याने एकूण 15 लाख रुपये गुंतवले. मात्र त्यानंतर संबंधितांनी संपर्क तोडला. या प्रकारामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन गुंतवणुकीसंदर्भात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलीस तपास सुरू आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल SLC कर्नाटकाचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती सुभाष बी अडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घनकचरा व इतर कचरा व्यवस्थापन विषयक प्रगती आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांनी आपल्या कामकाजाचा आढावा सादर केला. शहरातील घनकचरा व्यवस्थापन, विल्हेवाट, प्लास्टिक बंदी, नाल्यांची स्वच्छता, ग्रामस्तरावरील कचरा निर्मूलन आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. न्यायमूर्ती अडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करणे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. सदर बैठकीस जिल्हाधिकारी, नगर परिषद व महापालिकेचे अधिकारी, पर्यावरण विभागाचे प्रतिनिधी तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. निपाणीतील बिरोबा माळ येथे भरदिवसा अभियंते सुनील वडगावे यांच्या बंगल्यात घुसून चोरट्यांनी सुमारे 18 तोळे सोने आणि इतर साहित्य असा एकूण 23 लाखांचा ऐवज लंपास केला. सकाळी 11:30च्या सुमारास वडगावे काही कामानिमित्त बँकेत गेले असताना 3 चोरटे दुचाकीवरून येऊन बंगल्यात घुसले. एक चोरटा आत प्रवेश करत असताना दुसरा गेटजवळ लक्ष ठेवून होता आणि तिसरा दुचाकीवर तैनात होता. चोरी लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरडा केला. मात्र चोरट्याने हत्यार दाखवत धमकी दिल्याने ते पळून गेले. काही क्षणात तिघेही दुचाकीवरून फरार झाले आणि शेजाऱ्यांनी त्वरित वडगावे तसेच पोलिसांना माहिती दिली. घटनेनंतर निपाणी शहराचे CPI उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ आणि पथकाने घटनास्थळी पाहणी केली. तसेच बेळगाव येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आले. मात्र त्यातून काही धागेदोरे मिळाले नाहीत. या प्रकरणाची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ करत आहेत. बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जवळपास 200 कोटी रुपयांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असून रस्ते, गटार, ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांचा समावेश असलेली ही कामे शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहेत, असे विधान बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केले. महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार आसिफ सेठ बोलत होते. त्यांनी सांगितले की शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यावेळी नगरसेवकांनी देखील विविध भागातील प्रलंबित कामांबाबत चर्चा केली. आमदार आसिफ सेठ यांनी महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे स्पष्ट करत विकास कामांमध्ये कोणतेही अडथळा येऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. महापालिकेचे अधिकारी नगरसेवकांनी मागितलेली माहिती न देता बेजबाबदारपणे काम करत असून त्यामुळे वॉर्डाचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिक आम्हास जाब विचारत आहेत असा आरोप नगरसेवकांनी महापालिकेच्या डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये केला. मंगळवारी महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये अधिकारी कामात अपयशी ठरत असून कोणतीही माहिती वेळेवर दिली जात नसल्याने प्रलंबित विकास कामे लांबणीवर जात आहेत अशी तीव्र नाराजी अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली. नगरसेवकांनी सांगितले की वारंवार लेखी मागणी करूनही संबंधित अधिकारी टाळाटाळ करतात. यामुळे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसून आमचेच राजकीय नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मंगेश पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत नगरसेवकांना आवश्यक ती सर्व माहिती वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चन्नम्मा सर्कलची आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी महापालिका आयुक्त कार्तिक एम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीची स्थिती आणि महापालिकेच्या वतीने बसवण्यात येणाऱ्या जनजागृती फलकांबाबत अधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली. या पाहणीवेळी महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी सार्वजनिक ठिकाणी योग्य ते फलक लावण्याच्या सूचना केल्या आहेत. उचगाव विभागातील विद्युत केंद्रांमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने उद्या बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी उचगाव भागातील बेळगुंदी, बोकनूर, कुद्रेमनी, बिजगरणी, कावळेवाडी, बेळवट्टी, बडस, सोनोली, बाखनूर, राकसकोप, येळेबैल, उचगाव, कल्लेहोळ, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, सुळगा, हिंडलगा या गावांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याची ग्रामस्थांनी नोंद घ्यावी असे उचगाव विद्युत केंद्राचे प्रमुख सचिन यांनी कळवले आहे. बेळगावातील हलगा सुवर्ण विधानसौध येथे 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने लक्ष दिले असून ठिकठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रभाग क्रमांक 27 मध्ये येणाऱ्या विविध भागात रस्त्यांचे पॅचवर्क केले जात असून काम दर्जेदार व्हावे यासाठी नगरसेवक रवी साळुंखे स्वतः उपस्थित राहून देखरेख करत काम व्यवस्थित आणि टिकाऊ व्हावं यासाठी ठेकेदार व कर्मचाऱ्यांना विशेष सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. मंत्री महोदय व अधिकारी तब्बल 15 दिवस बेळगावात वास्तव्यास असल्याने त्यांच्या दौऱ्यावेळी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या व त्यांचे लहान मुलांवरील हल्ले लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना एका शेल्टरमध्ये जमा करण्याचे आदेश देशभरातील सर्व आस्थापनांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता बेळगावातील भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तिसऱ्यांदा उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन होते. बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी, कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. प्रशासनाकडून लवकरच भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.